अरणगाव बाबुर्डी घुमट रस्ता दुरुस्तीला सुरुवात। अरणगाव ते बाबुर्डी घुमट या महत्वाच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला आज विधिवत सुरुवात करण्यात आली। नागरिकांच्या वाढत्या तक्रारी व वाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे। या कामाच्या प्रारंभावेळी माजी सभापती अभिलाष धिगे, भाजपा तालुका अध्यक्ष दादा दरेकर तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विक्रांत कासार, भाऊसाहेब लांडगे, सरपंच बाबुर्डी, बाबासाहेब परभणी, उपसरपंच बाबुर्डी घुमट, भैया लांडगे, संकेत चव्हाण, यशवंत चौबे, तात्या बोरकर, बंडू परभणे, प्रभाकर दरेकर, सरपंच देऊळगाव, संतोष दळवी, ज्ञानदेव शेळके, बाळासाहेब परभणे, शंकर परभणी, बाळासाहेब भगत, नानासाहेब परभणे, संजय गुंड, विनोद पंचमुख, दत्तात्रय काळे, बबन परभणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची कामे सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून वाहतुकीची गैरसोय लवकरच दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। अरणगाव ते वाळकी हा जो काही साधारणतः 4-4.5 किलोमीटरचा रस्ता अतिशय पावसाळ्याच्या काळामध्ये खराब झालेला रस्ता होता। हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी या भागातील ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची मागणी होती। साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही या भागाचे आमदार आदरणीय दाते सर असतील, त्याचबरोबर अक्षयदादा कर्डिले असतील यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही सातत्याने घातली आणि त्यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला। त्या कामाचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आज प्रत्यक्ष ते काम सुरू झालेलं आहे। हा रस्ता अतिशय खराब होता। या रस्त्याचा संपूर्ण पाठपुरावा आमदार महोदयांनी युवा नेते अक्षयदादा यांच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि नगर तालुक्यातले हेच नाही तर आपल्या वाळकी भागातले असतील, नगर तालुक्यातले असतील जवळपास 74 रस्ते हे नव्याने खड्डे भरून काढण्यासाठी ते रस्ते मंजूर झालेले आहेत। त्यांचं टेंडर झालेलं आहे। काही रस्त्यांचं वर्क ऑर्डर झालेली, काही रस्त्यांची वर्क ऑर्डर बाकी आहे। येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या रस्त्यांची वर्क ऑर्डर होऊन कामं त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि ही माहिती सगळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत महाआघाडीच्या काही नेत्यांना मिळाली आणि त्यांनी काल या रस्त्यांचा दुरुस्ती व्हावी आणि ते रस्त्यांचे कामं व्हावे यासाठी काहीतरी त्यांनी आंदोलन करू, निवेदन देऊ असा केविलानी प्रयत्न केलेला आहे। प्रत्यक्ष या 74 रस्त्यांचे काम आणि त्यांची मंजुरी ही मागच्या 15-20 दिवसापूर्वी झालेली आहे। टेंडर पण झालेलं आहे, वर्क ऑर्डर फक्त काही कामांची बाकी आहे, ती येत्या 2 दिवसामध्ये ती पूर्ण होईल। मागच्या 2 दिवसापूर्वीच 9 तारखेला आम्ही कार्यकारी अभियंत्यांना भेटलो, त्यांना आम्ही मागणी केली की लवकरात लवकर ज्या रस्त्यांचे वर्क ऑर्डर झालेले आहे त्यांचे कामं 2 दिवसात चालू करा आणि ज्यांचे वर्क ऑर्डर बाकी आहेत ते सुद्धा येत्या 2-3 दिवसात वर्क ऑर्डर करून 8 दिवसाच्या आत ते सुद्धा रस्त्यांचे कामं चालू झाली पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही 2 दिवसापूर्वी केली होती आणि आज या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे। आणखीनही आपल्या वाळकी भागातले 3-4 रस्ते आहेत त्याचे सुद्धा काम येत्या 8 दिवसामध्ये जे खड्डे बुजवण्याचे काम आहेत ते चालू होणार आहेत आणि मार्चच्या बजेटमध्ये आम्ही दाते साहेबांशी त्या ठिकाणी बोललो तर ते म्हणले मार्चच्या बजेटमध्ये आपण जो काही अरणगाव पासूनचा जो वाळकीपर्यंतचा शिवाजीपर्यंतचा जो रस्ता बाकी आहे तो नव्याने त्या ठिकाणी घेण्याचं काम करणार आहोत। त्यामुळे येत्या 2-3 महिन्यामध्ये तो सुद्धा नव्याने रस्ता मंजूर होईल असा आमदार महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला। आज या ठिकाणी आपण सर्वजण अरणगाव वाळकी रस्त्याची दुरावस्था झालेली होती त्या संदर्भात या ठिकाणी आज कामकाज चालू झालेलं आहे आणि 9 तारखेला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी तालुका अध्यक्ष या नात्याने निवेदन दिलं होतं की ज्या रस्त्यांची या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेले आहेत त्या रस्त्यांचं त्वरित काम या ठिकाणी चालू करावं आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 2 दिवसामध्ये आपण ज्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते टप्प्याटप्प्याने टेंडर होऊन या ठिकाणी ते कामं चालू होणार आहेत। आज या ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे परंतु कालच्यालाच जे आम्ही 9 तारखेला निवेदन दिलं आणि महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ते कळलं असेल मग त्यांनी वराती मागून घोडे लांबण्याचं काम काल केलेलं आहे परंतु त्यांना ही माहीत नव्हतं की आम्ही आदल्या दिवशी हे निवेदन देऊन या ठिकाणी अभियंत्यांना कामकाज कधी चालू होणार आहे आणि या ठिकाणी कारवाई कधी होणार आहे ही विचारपूस केलेली होती आणि त्यानुसार आज कामकाज चालू झालेलं आहे। महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय आमदार दाते सर असतील, अक्षयदादा असतील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे आणि आताच जे या ठिकाणी जे टेंडर यांना मिळालेलं आहे त्यांना आम्ही ठेकेदारांना सांगितलंय की चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम खड्डे बुजवण्याचं काम या रस्त्याचं झालं पाहिजे। ते भविष्याच्या कालखंडामध्ये पुन्हा ज्यावेळेस या रस्त्याचं पूर्ण निधी पडून काम होईल त्यावेळेस होईल परंतु आता जी काम होणार आहे
ती भविष्याच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने टिकलं पाहिजे. कारण या रस्त्याला हा रस्ता भरपूर गावांना जोडणार आहे आणि भरपूर गावांचं दळणवळण या रस्त्याने असताना खऱ्या अर्थानं लोकांना खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागला. परंतु सन्माननीय आमदार दाते सर असतील, अक्षयदादा असतील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे. तालुक्यामधील वाळकी जिल्हा परिषद गटामधील बऱ्याचशा रस्त्यांचं काम या ठिकाणी अल्पावधीत चालू होणार आहे खड्डे बुजवण्याचं आणि ते पूर्णतः जाणार आहे. परंतु जे मी आताच सांगितलं की वराती मागून घोडे काहींना या ठिकाणी वाळकी जिल्हा परिषद गटामध्ये दामटायची सवय लागलेली आहे. परंतु त्यांना माहित नाही, जनतेला आता समजलंय काम करणारे कोण आहेत, खरे वागणारे आणि सच्चे कार्यकर्ते कोण आहेत हे जनतेला समजलेलं आहे. त्यामुळे आता त्यांचे वराती मागून घोडे हे चालणार नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यावं. प्रत्यक्षात उतरून या ठिकाणी समाजाचं काम करावं लागतं. गोड बोलून कामं होत नाहीत, छान बोलून काम होत नाहीत. स्वतः ग्राउंडवर उतरून काम करावं लागतं. आज या ठिकाणी काम चालू झालं आहे. या पंचक्रोशीतील सर्व सरपंच असतील, या ठिकाणी नागरिक असतील, सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण त्यांना खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागत होता. लवकरच रुई हातोवन रस्ता असेल, आंबेवाडी गावठाण रस्ता असेल, वडगाव रस्ता असेल, या रस्त्यांचं या ठिकाणी दुरुस्तीचं काम लवकरच चालू होणार आहे. आणि त्याच्यामुळं हे काम महायुतीच्या माध्यमातून पालकमंत्री असतील, आमदार असतील, सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे नुसते पत्रव्यवहार करून त्याचा श्रेय घेण्याचं काम महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी करू नये. प्रत्यक्षात या ठिकाणी आपली सत्ता असताना आपण काय कामं केली हे या ठिकाणी आपण जनतेला सांगितलं पाहिजे. नुसतं पत्राने काम होत नाही, तर तिथे या ठिकाणी शासन दरबारी ठोक आवाज उठावा लागतो आणि त्यावेळेस ही कामं पूर्णतः जात असतात. एवढं ज्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. आरणगाव ते वाळकी शिवरस्त्यापर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. मी प्रथमतः वाळकी ग्रामस्थांच्या वतीने, जिल्हा परिषद गटाच्या वतीने आमदार काशीनाथ दाते सर यांचे आभार मानतो की त्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि हे काम आज सुरू झालं. वर्क ऑर्डर होऊन बरेच दिवस झाले होते, परंतु ठेकेदारांनी थोडीफार दिलगिरी केली आणि त्यानंतर आत्ता दादासाहेब दरेकर बोलले त्या पद्धतीने की 9 तारखेला पत्रव्यवहार करून आज ते काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. तरी मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आमदार दाते सरांचं आभार मानतो. थांबतो. बाबुडी ना, आरणगाव बाबुडी रोड वाळकी शिवरस्ता खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय. हे काम आमदार आपले नगर पारनेर मतदारसंघातले आमदार काशीनाथ दाते सर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू झालेलं आहे. आणि रस्ता भरपूर खराब झाला असल्यामुळे लोकांना जाण्याचा त्रास होत होता. तर त्याचं सगळं दुःख जाणून दाते सरांनी अर्जंट काम करायला डिपार्टमेंटला भाग पाडून लवकरात लवकर सुरू केल्याबद्दल दाते सरांचे धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.